जे 3 दिवस आपण या ठिकाणी सहकार्य केलं, 3 दिवस या ठिकाणी बसून जो सामन्याचा आनंद घेतला, सामन्यांना सपोर्ट केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक, अभिनंदन. पण विनंती राहील आपण या ठिकाणी पुढे येऊन स्टेजच्या समोर बसायचे. पलीकडच्या मंडपाच्या खाली जे विजेत्या टीम आहेत त्या टीमलाही विनंती राहील आपण पुढे यायचे आणि स्टेजच्या समोर येऊन बसायचं आहे. खूप खूप अभिनंदन. अतिशय जबरदस्त हा अंतिम षटकाचा सामना शेवटच्या बॉल पर्यंत आला. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या चेंडूला 4 धावा निघाल्या आणि थोडेसे प्रयत्न अपुरं पडलं आणि त्याच्यावर आता त्या टीम मध्ये विचार मंथन चालू होईल का या ठिकाणी कोणत्या स्टेजला कोणता प्रहार करायचा राहिला गेला आणि या प्रकारच्या विचार मंथनातून पुढच्या वर्षी परत नवीन स्पर्धा सुरू झाल्यावर त्या ठिकाणी काही चुकांचा बोध घेऊन या ठिकाणी नवीनच बदल घडून येतील. सर्वांना विनंती राहील आपण बसलं तर आपल्याला थोडक्यात व्यवस्थित उरकता येईल आणि सर्व गोष्टी आपल्या समोर होतील. सर्वांना लांब बाहेर जायचे. संघ मालक आहे ना सर, पहिले सगळ्या संघ मालकाचे एकेकाचे हे करायचे. कुणाचे असते म्हणजे ते कुणाचे असते? ऐक ना विठ्ठल, तू इथे उभा राहा. कुणाचे असते त्याचं नाव बोलेल पटपट. ती नावं नाही लिहिली आपण. नाही नाही सर्वांना विनंती राहील जे आजूबाजूला उभे आहेत त्यांना विनंती राहील आपण थोडं बसून घ्या. कमिटीच्या वतीनं साई श्रद्धा क्रिकेट संघाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण थोडंसं बसलं तर थोडंसं बरं वाटेल. सर्व खेळाडू जे मंडपात उभे आहेत या ठिकाणी ही टीम ही KPL यशस्वी करण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचा सन्मान करणं आपलं काम आहे आणि या सन्मानाचं तुम्ही साक्ष असणार आहात आणि साक्ष असण्यासाठी आपल्याला या स्टेजच्या समोर येऊन बसण्याची विनंती राहील. सन्मानासाठी पहिल्यांदा मी काही लिस्ट वाचवतोय, आपण थोडंसं तयारीत राहायचं आहे म्हणजे आपला वेळ वाचेल. ND9चे मालक आदरणीय श्री या KPLचे मार्गदर्शक निरंजन धंद्रे, स्वर्गीय चेतन परब पॅन्थर डी स्टारचे मालक जे या KPLला पहिल्यापासून सपोर्ट करतात आणि बारीक सारीक गोष्टीत अत्यंत बारीक लक्ष असतं असे दिनेश धंद्रे, शौर्य दुर्ग ज्यांनी अंतिम फेरीत दुसऱ्या PG इंडियन्सला पराभूत केलं या संघाचे मालक उल्हास पोखरकर आणि ते कमिटीमध्येही काम करतायत त्यांना विनंती राहील आपण पुढे यायचे. साहिल माऊली वॉरियरचे योगेश धंद्रे आणि माऊली कानसकर दोघांना विनंती राहील आपण यायचे स्टेजच्या जवळ. HB रायडरचे मालक हनुमंत बांगर, राजेंद्र बुरुड दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी विनंती राहील पुढे यायचं आहे. PG इंडियनचे मालक अनिल गोपाळे आणि अमोल कामथे ज्यांनी या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालं. त्यानंतर RD पॅन्थरचे मालक दिनेश लोखंडे आणि राजेंद्र मेदगे यांना विनंती राहील आपण पुढे यायचे. KK फायटरचे मालक किरण कामते, सुनील कामते यांना विनंती राहील आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर काही मान्यवर आहेत ज्यांच्या माध्यमातून काही सौजन्य लाभली त्यांचं सुद्धा या ठिकाणी चला आदरणीय सुरुवात करूया आपण या ठिकाणी सन्मानासाठी. आदरणीय ND9चे मालक आदरणीय निरंजन नाना धंद्रे यांना विनंती राहील आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मानाचं स्वरूप आहे एक ट्रॉफी. मुलांना विनंती राहील, खेळाडूंना विनंती राहील आपण बसायचे आणि आपण नंतर मग आपण आपला जल्लोष करूया. प्रथमतः जे मान्यवर आहेत त्यांना आपण मोकळं करूया. निरंजन नाना धंद्रे, मनोहर धंद्रे यांना विनंती राहील आपण हा सन्मान नानांना द्यायचा आहे. नानांच्या वतीनं रोहित आपला पाहुणा या ठिकाणी हा सन्मान घेतोय. मनोहर धंद्रे आमचे जुने खेळाडू मनोहर दादा धंद्रे. ठीक आहे सचिन धंद्रे तुम्हाला विनंती राहील आपण पुढे या. त्यानंतर स्वर्गीय चेतन परब पॅन्थर्स म्हणजे डी स्टारचे मालक दिनेश धंद्रे यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. ट्रॉफी सौजन्य निलेश बांगर याला विनंती राहील. आयकॉन साहिल माऊली वॉरियरचे आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचे. निलेश दादा बांगर, निलेश आहे का नाही? ठीक आहे मनोहर धंद्रे दादा तुम्ही या. त्यानंतर शौर्य दुर्गचे मालक दोघांचे अभिनंदन. तुम्ही या ठिकाणी दिनेश सुद्धा खूप KPL मध्ये
महत्त्वाचं योगदान देतोय आणि मनोहर सुद्धा तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहतोय. त्यानंतर शौर्य रुद्रचे मालक जे अंतिम विजेते आहेत, तुमचं पहिल्यांदा मनापासून आपण अभिनंदन करूया. उल्हासदादा पोकरकर पुढे यायचे आणि रामशेठ कामते विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन रामशेठ कामते यांना विनंती आहे आणि आपण हा सन्मान देण्यासाठी पुढे यायचे. रामदादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शौर्य विरुद्धचे मालक उल्हास पोकरकर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर साहिल माऊली वॉरियर्सचे सर्वेसर्वा मालक योगेश धंद्रे आणि माऊली कानसकर दोन्ही आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि गावचे आधारस्तंभ आहेत. राजू मेदगे यांच्या शुभ हस्ते राजू मेदगे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान होतोय. माऊली कानसकर आणि साहिल माऊली वॉरियर्सचे मालक योगेश धंद्रे माजी उपसरपंच आणि सलग 10 टीममध्ये हा मला वाटतं मालकी हक्क घेतलेला आहे. त्यानंतर एजबी रायडरचे मालक दोन्ही मान्यवरांना विनंती राहील हनुमंत बांगर आणि राजेंद्र बुरुड. मी घेतले मी नाही घेतले तुम्ही काय मी तुम्हाला राजू कामते सांगितलं आता राजू कामते सांग. आता राजू दादा कामते यांना विनंती राहील आपण पुढे यायचे. हनुमंत बांगर महाराष्ट्र पोलीस म्हाळुंगे पोलीस स्टेशन आणि राजेंद्र बुरुड शाखा प्रमुख पुढे बुद्रुक या दोघांना विनंती राहील आपण हा सन्मान घेण्यासाठी यायचे. अतिशय मोलाचं असं योगदान गावच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी असते. दौलत दादा बांगर यांना विनंती राहील आपण हनुमंत दादांच्या ऐवजी हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पीजी इंडियनचे मालक अनिल दादा गोपाळे आणि अमोल दादा कामते आपल्याला विनंती राहील अजून एक सत्कार घ्यायचा आहे. माऊली कानसकरांचा जो सन्मान आहे दर्शन किंवा विनय दोघांपैकी एकाने यायचे तुम्हाला विनंती राहील. विनय कानसकर पुढे यायचे. संतोष धंद्रे यांना विनंती राहील आपण माऊलींचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर पिंजी इंडियनचे मालक अनिल गोपाळे आणि अमोल कामते यांना विनंती राहील. घेतलं अनिल गोपाळे आणि अमोल दादा कामते दोघांना विनंती आलेत दोघे. चला दीपक दादा घे आपल्याला विनंती राहील आपण पुढे या ठिकाणी हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. पीजी इंडियनचे मालक ज्यांचा दुसरा क्रमांक आला आहे आणि अतिशय जबरदस्त स्पॉन्सरशिप केली जाते पीजी इंडियन्स टीमसाठी. पीजी इंडियन्स ही कायम फॉर्मला असणारी टीम आहे आणि अनिल दादा गोपाळेंना विनंती राहील आपणही पुढे यायचे आणि अविनाश आपण सत्कार करायचा त्यांचा. आरडी पॅन्थरचे मालक दिनेश लोखंडे आणि राजेंद्र मेदगे या दोन्ही संघ मालकांना विनंती राहील आपण पुढे यायचे. आपल्या ठाकरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते जे या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग असतो किरण गावडे यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. सत्कार मूर्ती आहेत दिनेश लोखंडे आणि राजेंद्र मेदगे आरडी पॅन्थरचे मालक या दोघे या. किरण गावडे आहे का? चला देवा काळेला विनंती राहील आपण पुढे यायचे हा सन्मान देण्यासाठी. त्यानंतर के फायटरचे मालक किरण कामते आणि सुनील कामते यांनाही विनंती राहील आपणही पुढे यायचे. हो या ठिकाणी राजेंद्र मेदगेंचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि दिनेश लोखंडेचं प्रातिनिधिक स्वरूपात कोण येते दिनेश दादाच्या वतीनं कोणतरी किसन कुणाल आहे कुणाल लोखंडे या. चला भावकी येऊ द्या. आणि दिलीप दादा धंद्रेंना विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. कुणाल लोखंडे दिनेश दादा लोखंडेंच्या वतीनं हा सन्मान स्वीकारत आहेत. त्यानंतर अतिशय सौम्य आणि सोजवळ असं प्रतिनिधी के फायटरचे दोन्ही मालक किरण कामते आणि सुनील कामते ह्या दोन्ही संघ मालकांना विनंती राहील आपण पुढे यायचे. रघुनाथ बागरे यांना विनंती राहील आपण किरण कामतेंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आणि सोसायटीचे सचिव आदरणीय संजय भाऊ कामते यांना विनंती राहील आपणही या ठिकाणी हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. चला किरण दादा कामते पुढे या.
थांबा तुम्ही संजय तुम्ही इकडे थांबा त्यांना दिलं पाहिजे मग अजून सुनील आता सुनील कामथेंना विनंती राहील. शांत संयमी दोही हे मालक, कोणत्याही प्रकारचा खेळाडूवर प्रेशर नसणारे हे मालक अतिशय दिलखुलासप्रमाणे सगळा खेळ स्वीकारतायत. संघ मालक संपले आहेत. आता ज्यांनी स्पॉन्सर केले आहेत पहिला नंबर दुसरा नंबर हा ते सगळे हे जे उभे आहेत ह्या सर्वांना विनंती राहील, अतिशय तुम्ही आमच्या विनंतीचा मान द्या आणि खाली बसलं तर फार छान वाटेल. दर्शन विनयची टीम आपला जरा ग्रुप खाली बसून घ्या. इकडं वैभव दादा आणि कोण आहे गणेश, महेश, दीपक, आपण थोडीशी बसण्याची विनंती आपल्याला. महेंद्र दादा, वर्तक, विशाल, सोमा दादा, सर्वांना विनंती राहील आपल्याला बसण्याची विनंती आहे. कोणाची असते? तुम्हाला सांगत नाही. आता निलेश उल्हास भाऊ कामते ज्यांचं आपल्या प्रथम क्रमांकासाठी जे सौजन्य आहे, तर उल्हास भाऊचं सुनील दादा कामते त्यांचे जवळचे सहकारी आणि मित्र आणि भावकी यांना विनंती राहील उल्हास दादाच्या वतीनं हा सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. आणि निलेश बांगरला विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपण या स्टेजच्या समोर यायचं आहे. सुनील दादा कामते, कोणतरी या ना संतोष दादा धनरे जवळचे, दुसरे संतोष दादा धनरे भाऊला येऊ जवळचे सहकारी, भाऊला येऊ द्या. नाही तर भाऊ कामते, दोघे या. चला दोघे या, काय अडचण नाही आम्हाला. या दोघे, एक भाऊबंद आणि एक मित्र. चला हा एक द्या. निलेश तुम्ही द्या, दोघांना द्या, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तुम्हाला घ्यायचंय उल्हास दादाच्या वतीनं तुम्ही स्वीकारत आहात आणि त्यांना सांगायचंय. त्यानंतर विनायक दादा पोखरकर यांना विनंती राहील आपण पुढे यायचंय. आणि जिमी मेदगेला विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपल्याला स्टेजच्या समोर यायचंय. जिमी दादा मेदगे जे आज जबरदस्त थरारक आपण बॅटिंग केली, सगळ्यांचं आज मनोरंजन केलं आणि भोर दिशेने जे लेग साईडला गावाच्या बाजूला षटकार मारले, आज लाईव्हवर आम्ही पाहत राहणार कायम. अतिशय सामाजिक योगदान असणारे विनायक दादा पोखरकर यांचा सन्मान होतोय. गणेश अशोक दंद्रे यांना विनंती राहील आपण पुढे यायचे, आपला सन्मान होतोय. आणि जितेंद्र बांगर यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपण यायचे. चला उशिरा का होईना फॉर्म न भरलेले आमचे खेळाडू येत आहेत. आमचा एक काळचा फास्टर लांडिंगमाळाचा फास्टर बॉलर होता आमचा, कुठं बॉलिंग टाकल्यावर पार त्या खालच्या बांधाच्या खाली बॉल जायचा. दोघांचे अभिनंदन. कृष्णा आणि मंगेश शांताराम मेदगे ह्या दोन्ही मान्यवरांना विनंती राहील ज्यांच्याकडून सगळ्या क्रमांकासाठी चषक सौजन्य आहे आणि गावाकडे लक्ष आहे. तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक. आपण आपल्या व्यवसाय पुढे जात जात जे सामाजिक कार्य करतायत आणि आमच्या प्रेरणा किंवा आमच्या सगळ्या सदिच्छा तुमच्या बरोबर असतील, आपला व्यवसाय वृद्धिंगत हो आणि याच प्रकारे आम्हाला काय मदत राहो. आणि संदीप मेदगे यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपण यायचे. आता इथं आपण मित्र आहे, भावकी आहे, सगळे आपण आपले आपणच. त्यानंतर विद्यमान आमदार या ठिकाणी जे आपल्या क्रमांकासाठी बक्षीस दिलं होतं, या तालुक्याचं विद्यमान आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे सावंत यांना विनंती राहील. रामदास आबा धनोटे यांचा सन्मान स्वीकारतायत शाखा प्रमुख राजू बुरुड. आणि हा सन्मान देण्यासाठी आपले स्टार खेळाडू संतोष सावंत यांना विनंती आहे. त्यानंतर दिगंबर मेदगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि हा देण्यासाठी निरंजन नाना धंद्रे यांना विनंती राहील आपण या ठिकाणी यायचे आणि हा सन्मान द्यायचा आहे. संदीप दादा मेदगे आपण पुढे यायचे. ठीक आहे. विशाल मेदगे, विठ्ठल दादा मेदगे आहेत का? विठ्ठल दादा मेदगेंना विनंती राहील आहेत असेल तर. बंटी मेदगे, ठीक आहे. संदीप दादा मेदगे घेतील. नानांना विनंती राहील हा सन्मान आपण द्यायचा आहे. दोघांचंही मनापासून कौतुक. दोघेही अतिशय छान योगदान देत आहात. कोण आहे प्रथम मुंबईकर? प्रथम मुंबईकर.
थोडं सुप्त नाव आहे, यांना विनंती राहील अमोलदादांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. अमोलदादांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे आणि संदीप धंद्रे यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपण यायचे. त्यानंतर मॅन ऑफ दी मॅच प्रत्येक सामन्यामध्ये सोमनाथ धंद्रे आणि वैभव घोंगे शिंगेश्वर हॉटेलचे सर्वेसर्वा आणि सोमनाथ दादा धंद्रे हे आमचे एक स्टार खेळाडू, या दोघांच्या वतीनं होतं. दोघांनाही पुढे यायचे आणि हा सन्मान देण्यासाठी महेंद्र वर्तक या पाहुण्यांना आमचे जवळचे स्नेही आणि केपीएल ज्यांनी गाजवली आज, त्यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी आपण यायचे. ही पेन नाव लिहायला पाहिजे होते रे. संतोष सावंत आहे, संतोष सावंत यांना विनंती राहील पुढच्या सन्मानार्थी आपण नाही, सॉरी, आता समीरदादा भोंगे आमचेच आहेत, तुम्ही इथंच थांबायचे, आपलाही सन्मान वेगळा होतो या ठिकाणी. आणि गणेश लोखंडेंना विनंती राहील, गणेश लोखंडे उर्फ जीएल आपण पुढे यायचे आणि हा सन्मान द्यायचा आहे. नसन तर किसन दादा लोखंडे ज्यांनी काही मॅचमध्ये आपली छाप पाडली, यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी यायचे. समीर दादांचं या स्पर्धेमध्ये मोठं योगदान आहे, आपलं गाव सांभाळत दुसऱ्या गावासाठी सुद्धा योगदान दिले, खूप खूप कौतुक. त्यानंतर गणेश मेदगे जिमी आपण या ठिकाणी पुढे यायचे, आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय. आणि अनिल दादा गोपाळे त्यांचेच जिगरी दोस्त यांना विनंती राहील आपण हा रुपेश दादा राऊत यांना विनंती राहील आपण पुढे यायचे, हा सन्मान द्यायचा आहे जिमी दादा मेदगे. आता अनिल गोपाळ यांना पुन्हा विनंती राहील आपण पुन्हा यायचे. आणि या ठिकाणी महेश दादा शिंदे आपल्याला विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी यायचा आहे. या सर्व मान्यवरांचं खूप, हा ना मग बरोबर ना, महेश दादा शिंदे आलेत या. यानंतर भगवान सीताराम धंद्रे यांना विनंती राहील आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे, आपलं स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान आहे. त्यानंतर वैभव कदम, हा बरोबर ना, वैभव कदम यांना विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. दोघांचंही खूप कौतुक, दोघांचंही योगदान या केपीएल मध्ये आणि अन्य सामाजिक कारणामध्ये आहे. यांचं घ्यायचं ना, निरंजन नाना धंद्रे यांना पुन्हा विनंती आहे आपण पुन्हा या सन्मानासाठी यायचं आहे. पहिला सन्मान हा मालक म्हणून होता, आता वेगळं स्पॉन्सरशिपसाठी. किरण दादा कामते यांना विनंती राहील, अतिशय स्वजोळ व्यक्तिमत्व गावचं, हा सन्मान देण्यासाठी आपण यायचे. त्यानंतर महेंद्र दादा वर्तक आपण बॅट सौजन्य केलं होतं, आपल्याला विनंती राहील आपण सन्मान घ्यायचा आहे. आणि काळू काळेला विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. माही वर्तक सिक्सर किंग, स्वतः सिक्सर किंग नाही, तुम्हाला घ्यायचे, आमच्या वतीनं तुमचं आभार. तो वेगळा हा वेगळा आहे. आणि पुढचा सन्मानार्थी आहे साहिल योगेश धंद्रे. पुन्हा एकदा सरपंचांना विनंती, आपण या ठिकाणी जे कॅप सौजन्य केलं होतं त्यासाठी आहे. आणि रामदास पोकरकर यांना विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी यायचे. अतिशय खूप खूप तुमचं या ठिकाणी आभार, तुम्ही मुंबईवरून या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलायत. यांचं कोणाचे असते, जीएलचं कोणाच्या त्यानंतर गणेश लोखंडे यांना विनंती राहील आपण सन्मान घेण्यासाठी यायचं आहे, आपलं या स्पर्धेसाठी योगदान आहे. गणेश लोखंडे, हनुमंत दादा वांगर यांना विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी यायचे. नाही आले आहेत ना, जीएलचं किसनच या, जीएलच्या वतीनं किसन दादा लोखंडे हा सन्मान घेत आहेत. आणि त्यानंतर रोहन शिंदे या ठिकाणी यांचाही सन्मान होतोय. आणि अशोक वाळूंजला विनंती राहील हा सन्मान देण्यासाठी यायचे. रोहन शिंदे पहिल्यापासूनचे आपले स्टार खेळाडू, प्रत्येक गोष्टीमध्ये यांचाही सहभाग अत्यंत मोलाचा असतो आणि सगळ्यांना कमिटीला मार्गदर्शन. अशोक वाळूंजला विनंती राहील.
त्यानंतर आपल्या शाळेचे आपल्या परिसरात वाढलेले आपल्याबरोबर राहिलेले ज्यांनी जे आर्थिक योगदान दिले KPL साठी असे ॲडव्होकेट जितेंद्र शंकर सावंत यांच्या वतीनं भीमा धंद्रे यांना विनंती राहील हा सन्मान घेण्यासाठी यायचे आणि देण्यासाठी कैलास आढळ यांना विनंती राहील ग्रामपंचायत सदस्य संपले यांना विनंती राहील सर्व मालक सर्व KPL यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं जे सौजन्य दिलं या सर्व सौजन्यवानांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभारही मानतोय. त्यानंतर यूट्यूब सौजन्य आपल्याला मिळालं होतं आणि जे काम करतायत यूट्यूबचं या ठिकाणी त्या तिघांना विनंती राहील आपण या ठिकाणी यायचं आहे आणि कोणाच्या हस्ते सौजन्य होतं त्यांच्या हस्तेच देऊया. अनिल दादा गोपाळे, जिमी दादा मेदगे आणि भगवान दादा धंद्रे या तिन्ही मान्यवरांना विनंती राहील तुम्ही या ठिकाणी यायचंय आणि हे जे यूट्यूब सौजन्य आपण केलं होतं यांचंही या ठिकाणी आपण सन्मान घ्यायचा आहे. त्यांची नावं कळाली तर बरं होईल. सुनील पवार, विशाल पवार आणि प्रेम पवार तिन्ही पवार आहात आणि पवार आहे आपल्याकडं. आज तुम्ही आमची जी स्पर्धा आहे ही लाखो किलोमीटर पार दाखवली. जगभर या ठिकाणी आमचे जे असतील ठीक आहे प्रातिनिधिक स्वरूपात एक सौजन्य एक ट्रॉफी. धन्यवाद. आपण या ठिकाणी 3 दिवस आमच्यासाठी या ठिकाणी लाईव्ह आमच्या जवळच्या माणसांना पाहायला मिळाली. धन्यवाद. पंच 3 या ठिकाणी यांचा अजूनही रोख स्वरूपात जो सन्मान केला जातोय 1 मिनिट बनवलं असेल तर पहा. पंचांचं बनवलंय का? ठीक आहे. तिन्ही पंचांना विनंती राहील आपणही या ठिकाणी यायचंय आणि यूट्यूबचं पंच कोण आहे सौजन्य पंचांचं? अनिल दादा गोपाळ यांना विनंती राहील हे सौजन्य आपण द्यायचं आहे. पंच तिन्ही पंच या आपली नावं कळाली तर आम्हाला बरं वाटेल. पप्पू भोईर, सतीश गवारे आणि संजय मोकणे ह्या तिन्ही पंचांना अतिशय छान कामगिरी केली. आपण या ठिकाणी अतिशय कडक शिस्तीचं पालन आमच्या मुलांना दाखवलंय. ह्या शिस्तीतून नक्कीच बोध घेऊन पुढची जी गोलंदाजी आहे ती सुद्धा आम्ही यशस्वी करू. त्यानंतर समालोचक दोघांना विनंती राहील विजय केदार साहेब आणि दुसरे मान्यवर राम रोकडे, अमोल दादा कामते यांना विनंती राहील आपण हे सौजन्य देण्यासाठी यायचे. समालोचक झाले ना समालोचक हे कोणाला द्यायचे काय द्यायचे समालोचक आले. केदार दादा आहे ना, अमोल दादा कामते आपण समालोचकांचं या ठिकाणी ट्रॉफी देऊन या सन्मान करायचा आहे. अतिशय सुश्राव्य वाणीतून आपण फारच मजा येते कारण कुडे बुद्रुक प्रीमियर हे जे गाणं आहे त्या गाण्याबरोबरच आपला आवाज अगदी मॅच होतोय आणि काना कोपऱ्यात आमचा आवाज जातोय. राम रोकडे सरांना विनंती राहील वसंतदादा धंद्रे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही ट्रॉफी दिली जाते आणि समीर घोंगे सौजन्य आपलं होते. आपणही यापुढं धन्यवाद. आपणही आपला बुलंद आवाज यानंतर स्कोररचं ज्यांनी काम पाहिलं असे वसंतदादा धंद्रे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि विष्णू गायकवाड भावी सरपंच यांना विनंती राहील आपण पुढे यायचं आणि हा सन्मान द्यायचा आहे. विष्णू गायकवाड. त्यानंतर मंडप सौजन्य आणि मंडपवाले ह्या दोघांनाही विनंती राहील आपण पुढे यायचं आहे. मंडप सौजन्य कोण आहे? मंडप सौजन्य कोण आहे? चला कमिटीतर्फे मंडप सौजन्य मंडपाचे नाव आले. नाव मंडपवाले या आपलं नाव सांगा आणि तुमच्याच असेल. प्रवीण पोमाळे पोंबाले
प्रवीण पोंबाले दिनेश दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर मैदान सौजन्य जे सर्व कानसकर बंधू, यामध्ये हरिभक्त परायण दगडू कानसकर, हरिभक्त परायण शांताराम मामा कानसकर आणि हरिभक्त परायण सयाजी कानसकर, ह्या तिन्ही मान्यवरांना विनंती राहील. मैदान सौजन्य आपल्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झाले आणि एक सपाट ग्राउंड आणि एकदम दर्शनी भागात जे रोडच्या कडेला आहे हे आपल्या मार्फत आम्हाला मिळालेलं आहे. या ठिकाणी तुमचंही कौतुक केलं जाते. तेजस नाही आला का? आहेत ना. आणि या ठिकाणी खंडू धंद्रे यांना विनंती राहील आपण हा सन्मान देण्यासाठी. सन्मानाचं स्वरूप आहे शाल. या ठिकाणी शाल प्रदान करून या ठिकाणी जे मैदान सौजन्य यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सर्व कानसकर कुटुंबीय शाल द्या तुम्ही एक जण. हे जे आहे ना गौरव गायकवाड विशेष म्हणजे पोरगा आहे. 3 दिवस आपल्याला कमिटीला खूप चांगली हेल्प केली. त्याला कॅश स्वरूपात आपण हे देणार आहे. फक्त एकट्याच पाकिट केलं गौरव गायकवाड सर. गौरव गायकवाड जो 3 दिवस या ठिकाणी रोवून प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी केली, सर्व समाजसेवा केली, सांगते या ठिकाणी मदत केली. गोविंद धंद्रेला विनंती राहील गौरव गायकवाडचा या ठिकाणी आपल्याला सन्मान करायचा आहे. त्याला रोख या ठिकाणी पारितोषिक दिलं जाते. आणि संघ मालकाच्या वतीनं सुद्धा गौरवसाठी बक्षीस आलेलं आहे. संघ मालकांचंही कौतुक आणि गौरवचंही या ठिकाणी खूप खूप कौतुक. धन्यवाद. हे सुरू होण्यासाठी इथे जे आपण शाल देऊन आपण सन्मानित करू जागेवर. त्यानंतर प्रभुदादा धंद्रे या ठिकाणी यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य असतं. यांचा या ठिकाणी सन्मान होते. कमिटीला विनंती राहील आपण जागेवर जाऊन या ठिकाणी शाल प्रदान करून त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर सोसायटीचे सचिव संजय दादा कामते यांना विनंती राहील आपण या ठिकाणी शाल घेऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. कमिटी मार्फत हा सौजन्य जाते. समीर दादा धंद्रे या 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 या. त्यानंतर राजू दादा कामते आपणही पुढे यायचे. धन्यवाद. आपण जे आम्हाला आणि नामदेव दादा पोखरकर यांना विनंती राहील आपणही पुढे यायचे. आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारला जातोय. नामदेव धंद्रे यांना विनंती राहील आपण पुढे यायचे. आपल्या या ठिकाणी शाल देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे जुने मित्र रघुदादा यांना विनंती राहील आपणही पुढे यायचे. आपला या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. दिलीप दादा धंद्रे यांना विनंती राहील आपण पुढे यायचे. आपण या ठिकाणी महत्त्वाचं प्रेक्षकाच्या भूमिकेत आहात. आम्हाला मार्गदर्शन करतायत. आपल्या या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मानाचे मानकरी आहात. आपल्याला विनंती राहील आपण पुढे यायचे. त्यानंतर चासवरून ज्यांचं वास्तव्य आहे पण गावाकडे फार लक्ष आहे असे आमचे सहकारी भाऊदादा कामते यांना विनंती राहील आपणही पुढे यायचे आणि आपलाही सन्मान या ठिकाणी कमिटी मार्फत केला जातोय. आपल्याला विनंती राहील आपण पुढे यायचे. त्यानंतर प्रत्येक गोष्टीत सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत ज्याचं मनात फक्त गावासाठी काहीतरी वेगळं करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीत अतिशय सकारात्मक भूमिका असते असे आमचे सहकारी वसंतदादा धंद्रे आपल्याला विनंती राहील आपण या ठिकाणी कमिटी मार्फत शाल घेऊन आपला स्वीकार आपण आपला सन्मान आपण घ्यायचा आहे. उत्तम दादा कामते जे आमची खतरनाक टीम होती अतिशय एकेकाळचे अष्टपैलू खेळाडू यांना विनंती राहील आपला नाही या ठिकाणी शाल घेऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. या विनंती राहील आपल्याला. उत्तम दादा कामते याच ठिकाणी आहेत. तिथंच माळ घाला त्यांच्या. मग सचिन धंद्रे आपल्याला विनंती राहील. रामदादा कामते आपल्याला विनंती राहील. त्यानंतर दौलत बांगर आपल्याला विनंती राहील आपण पुढे यायचे आणि आपलाही सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे.
संजय दादा कदम आहेत का? भीमा दादा बांगर, ठीक आहे. रामदास बांगर यांना विनंती राहील आपण पुढे यायचं आहे आणि कमिटी मार्फत आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. वसंत दादा बांगर यांनी सुद्धा 3 दिवस या ठिकाणी प्रेक्षक म्हणून हजेरी लावली होती. असतील तर या ठिकाणी यायचं आहे. गणेश काळू बांगर यांना विनंती राहील आपण या ठिकाणी सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. बांगर साहेबांचा सन्मान करा या ठिकाणी. सर्वोत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजसाठी किंवा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी सायकल दिली ना, हां ते ठाकूर त्यांचं त्यांचं हां त्यांचं वेताळेश्वर प्रतिनिधी. ते सगळ्यांना बोला. यानंतर एक विशेष सन्मान केला जातोय ज्यांच्या मार्फत मॅन ऑफ द सिरीज जी स्पोर्ट्स सायकल दिलेली आहे सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी असे वेताळेश्वर क्रिकेट संघ ठाकर वस्ती ह्या सर्वांना विनंती राहील आपण या ठिकाणी आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे. कमिटी मार्फत आपला या ठिकाणी सन्मान होतोय. कमिटीने या. आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचं या ठिकाणी सहकार्य करत आहात. या आपण कौतुकास पात्र आहात कारण आता जे आपण गावच्या चळवळीमध्ये म्हणजे यात्रा असो सप्ताह असो आणि आता ही KPL स्पर्धा असो यामध्ये आपण खूप महत्त्वाचे योगदान देत आहात. मनापासून तुमचं या ठिकाणी कौतुक आणि खूप खूप धन्यवाद. केदार दादांना विनंती राहील आपण पुढचं या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी यायचं या ठिकाणी. आणि या सन्मानासाठी जर कोणाचं नजर चुकीनं नाव राहिलं असेल कारण हा आपण सन्मान अतिशय वेगात घेत असतो त्यामुळं कोणाचं नाव राहिलं असेल तर कमिटीच्या वतीनं साई संघ क्रिकेट संघाच्या वतीनं मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण जातो. प्रथमतः सर्वांचं सन्मान या ठिकाणी केलेला आहे आमच्या ऑर्गनायझर कमिटीने. शेवट सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब या ठिकाणी देणं बाकी आहे आणि इमर्जिंग स्टार कॅप होल्डर्स हे 4 किताब या ठिकाणी देणं बाकी आहे. गोलंदाजी जबरदस्त राहिली आणि 2 धावांचं षटक आणि तिथून खरा सामना फिरला. वन्स अगेन रुपेश राऊत शेवट सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यायचं रुपेश. मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. इमर्जिंग स्टार हा एक किताब. अतुल कामठे सुंदर कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली इमर्जिंग स्टार. आणि याचबरोबर 500 रुपयांचं कॅश प्राइज निरंजन नानांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. विशेष आपण निरंजन नानांचं कौतुक करू भरपूर पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून. दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. इमर्जिंग स्टार आणि मॅन ऑफ द मॅच. कॅप होल्डर सागर धंद्रे आणि सँडी धंद्रे. सँडी धंद्रे आणि सागर धंद्रे कॅप होल्डर. या ज्यांची नावं घेतली आहेत थोडं आपण लवकर या. प्रथमतः सोमा धंद्रे यांना विनंती करतो, वसंतदादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण कॅप होल्डरला आकर्षक कॅप. अनिल गोपाळ यांच्या वतीने पारितोषिक येते. गणेश धंद्रे यांच्यासाठी जबरदस्त कॅच घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज 500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि
अनिल गोपाळे संघाचे संघ मालक आहेत आणि पहा पराभूत झालेत तरी पारितोषिक, कारण उत्कृष्ट खेळ झालेला आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी पाहतो 500 रुपयांचं कॅश प्राइज. वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण जातो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा एक महत्वाचा किताब होता. प्रथमतः पर्पल आणि ऑरेंज कॅपचे हकदार आपण या ठिकाणी पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये. पर्पल कॅप जातीय सागर धंद्रे यांना टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक विकेट आणि पर्पल कॅप देणार आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतो. टाळ्यांच्या गजरात आपण मित्रांनो स्वागत करू. सर्वांचा लाडका खेळाडू सध्याच्या घडीला जबरदस्त कामगिरी राहिली आहे जिम्मी मेदगे यांची. 6 चेंडू 6 आणि 6 षटकार जिम्मी यांच्या बॅट मधून आले. सलगचे 6 बॉल 6 षटकार. तर आता ही वैयक्तिक पारितोषिक आजच्या दिवसाची संपलेली आहेत. आपण जातो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आकर्षक ट्रॉफी आहे आणि कैलासजी आढळ यांच्या वतीनं ट्रॉफी लाभलेली आहे. कैलासजी आढळ आपण या ठिकाणी उपस्थित आहात का? याचे कैलासजी आढळ आपल्या वतीनं ही ट्रॉफी लागलेली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरत आहेत. मला वाटतं 40च्या पलीकडे आहेत आणि सुंदर गोलंदाजी केली आहे. खरं तर पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं या मैदानावरती तितकं सोपं नाही, पण त्या गोलंदाजानं भल्या भल्या आयकॉनांना बाद केलेला आहे. असा गोलंदाज खंडू धंद्रे ठरतायत. पुढे बुद्रुक प्रीमियर लीग बेस्ट बॉलर हा किताब जातो खंडू धंद्रे यांना. कैलासजी आढळ यांच्या शुभ हस्ते देतोय. स्पर्धेतील नव्यानं उभरता सितारा अपकमिंग स्टार हा एक महत्वाचा किताब राहील. स्पर्धेतील उदयोन्मुख उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे रायझिंग स्टार शूज सौजन्य आहे अतुल कामते यांच्या वतीनं आणि रायझिंग स्टार गोलंदाज रायझिंग स्टार बॉलर हा किताब जातो सागर धंद्रे यांना. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. सुंदर गोलंदाजी राहिली आहे. राजू शेठ कामते यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते देतोय आपण हा किताब. DSC चे आकर्षक शूज आहेत, ब्रँडेड शूज आहेत. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण हा किताब. आकर्षक शूज दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण केलं जातं. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. उत्कृष्ट झेल संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि ते ट्रॉफी सौजन्य होतं. ऋषी मोरे यांच्या वतीने ट्रॉफी सौजन्य होतं आणि सर्वाधिक चांगला कॅच ज्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली आणि तो सर्वाधिक चांगला झेल घेतलेला आहे रामदास बांगर. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू रामदास बांगर. अतिशय सुंदर कॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. ऋषी मोरे त्यांचे सहकारी कोणी असतील? योगेश मोरे आहे का? रामशेठ यांच्या शुभ हस्ते देतोय आपण हा किताब. त्याचबरोबर बेस्ट फिल्डर साठी एक गॉगल होता पुढे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये, ज्याचं सौजन्य आपल्याला लाभलं होतं गणेश शेठ भीमा धंद्रे यांच्या वतीनं. आणि बेस्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ठरतोय सर्वाधिक जास्त झेल ज्यानं घेतलेल्या आहेत आणि बाउंड्री लाईन मधून बाहेरून चिंटू ज्यानं उडून आणलेले आहेत. जबरदस्त कामगिरी. अनिल काळे ठरतोय बेस्ट फिल्डर. या एक स्पोर्ट गॉगल आकर्षक कंपनीचा स्पोर्ट गॉगल आहे आणि तो विनंती करतो गणेश धंद्रे यांच्या शुभ हस्ते देतोय आपण हा किताब.
खर तर स्पर्धेतील सर्वात उत्कृष्ट खेळाडू हा एक किताब होता आणि ज्याचं सौजन्य आपल्याला लाभलं होतं आकाशदादा दत्तात्रय पोखरकर यांच्या वतीनं आणि सर्वांची लक्ष वेधून घेणारा क्षेत्ररक्षण बॅटिंग बॉलिंग तीनही फॉर्मॅटमध्ये सर्वांचं ज्यानं लक्ष वेधून घेतलं आणि या स्पर्धेचं आकर्षण ठरला महेंद्र वर्तक यायचंय. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. यस यायचंय महेंद्र वर्तक. जबरदस्त कामगिरी राहिली आहे. उत्कृष्ट फलंदाज हा एक महत्वाचा किताब होता. महेंद्र वर्तक टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वांची मनं जिंकली ज्यानं आणि उत्कृष्ट फलंदाज हा एक किताब होता. एकनाथजी बांगर यांच्या वतीनं एक स्मार्ट वॉच या स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटमन इन दिस टुर्नामेंट हा किताब जातोय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. वैभव कदम टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली. अनेक ब्रँडेड वॉच या ठिकाणी आपण पाहतो. यायचंय रामदास यांना विनंती आपल्या शुभ हस्ते देतोय आपण हा किताब. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. उत्कृष्ट फलंदाज एक ट्रॉफी आहे या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आणि विलासजी पोखरकर यांच्या वतीने लाभलेली आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 सामन्यांमध्ये मला वाटतं एका सामन्यामध्ये 3 धावसंख्येवरती बाद झाला, एका सामन्यामध्ये 1 धावसंख्येवरती बाद झाला, एका सामन्यामध्ये फक्त 1 चौकार खेळला. पण एक सामना असा काय ज्यानं खेळला की 15 चेंडूंमध्ये 73 धावा कधी झाल्या समजलं नाही. सर्वोत्कृष्ट फलंदाज टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. गेल्या पर्वामध्ये अनेक पर्वांमध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली पण आता सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरताय जिम्मी मेदगे. टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे याचं जिम्मी. दिलीप दादा धनरे यांच्या शुभ हस्ते देतोय आपण हा किताब. याचं दिलीप दादा आपल्या शुभ हस्ते हा किताब देतोय आपण जिम्मी यांना. भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला जिम्मी यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर सिक्सर किंग हा एक किताब आहे. सिक्सर किंग हा एक महत्वाचा किताब आणि तो पारितोषिक आपल्याला लाभलेला आहे महेंद्र वर्तक यांच्या वतीनं आणि त्यांच्या हस्ते आपण देतो. सिक्सर किंग सँडी धनरे ठरतायत. सिक्सर किंग यायचंय सँडी. जबरदस्त कामगिरी आणि एक आकर्षक बॅट देतो आपण महेंद्रजी वर्तक यांच्या शुभ हस्ते. तर आता 1 ते 4 क्रमांकाकडे आपण जातो. हरकत नाही. तिसरा क्रमांक आपण पाहतो आदरणीय प्रगतशील चौथा क्रमांक आपण पाहतो आदरणीय प्रगतशील शेतकरी. 10,000 रुपयांचं कॅश प्राइज. दिगंबर शेठ मेदगे प्रगतशील शेतकरी यांच्या वतीनं आणि चषक आपण पाहतो जे आपल्याला लाभलेला आहे. आदरणीय कृष्णा शेठ शांताराम मेदगे मंगेश शेठ मेदगे या 2 मान्यवरांच्या वतीनं आणि कॅश प्राइज 10,000. तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतीय टीम. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतीय हनुमंतजी बांगर. त्याचबरोबर दौलतराव बांगर आणि राजू शेठ बुरुड यांच्या मालकीची टीम HB रायडर्स. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. चौथ्या क्रमांकाचा मानकरी संदीपजी मेदगे या आपण देखील यायचंय. रोख रक्कम 10,000 आणि त्याचबरोबर ट्रॉफी या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण. कॅश प्राइज 10,000
अँड ट्रॉफी. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. हार्डलक थोडस नशीब कुठेतरी कमी पडलं आणि 4थ्या क्रमांकावरती यावर्षी समाधान राहावं लागलं. 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपयांचं कॅश प्राइज श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे कार्य सम्राट आमदार खेड आळंदी विधानसभा यांच्या वतीनं आणि ट्रॉफी आपल्याला लाभली आहे. दोन्ही मान्यवरांचं आपण या ठिकाणी नामोल्लेख करू. आदरणीय कृष्णा शेठ शांताराम मेदगे, मंगेश शेठ शांताराम मेदगे आणि मी विनंती करतो शाखा प्रमुख राजू शेठ बुरुड यांच्या शुभ हस्ते आणि दोन्ही कृष्णा शेठ आणि मंगेश शेठ या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण चषक आणि कॅश प्राइज 15,000 रुपये. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरली आहे D3 स्टार स्वर्गीय चेतन परब पॅन्थर संघाचे संघ मालक दिनेश दादा धंद्रे आणि संपूर्ण टीम. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. 2रा क्रमांक रनर अप या ठिकाणी आपण पाहतो 20,000 रुपयांचं कॅश प्राइज. 20,000 रुपयांचं कॅश प्राइज आमचे मान्यवर व्यासपीठावरती आपण पाहतो. याच भूमीचे सुपुत्र आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो महाराष्ट्रभर भरपूर मित्र परिवार ज्यांनी जमवलेला आहे. आदरणीय विनायक दादा पोखरकर, गणेशजी धंद्रे यांच्या 2 मान्यवरांच्या वतीनं तब्बल कॅश प्राइज 20,000 आणि चषक सौजन्य कृष्णाशेठ शांताराम मेदगे त्याचबरोबर विकी धंद्रे यांना मी विनंती करतो आणि विनायक दादा पोखरकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते भव्य दिव्य चषक रनर अप ठरतीये अनिल शेठ गोपाळे यांच्या मालकीची टीम अर्थातच पीजी इंडियन्स. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. पीजी इंडियन्स अमोल शेठ कामते आणि अनिल शेठ गोपाळे यांच्या मालकीची टीम मान्यवरांच्या शुभ हस्ते विनायक दादा पोखरकर, गणेशजी धंद्रे त्याचबरोबर कृष्णाजी मेदगे, मंगेशजी मेदगे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते देतोय आपण रोख रक्कम आणि भव्य चषक. तर आता सर्वात मोठा किताब म्हणजे जो वैयक्तिक सर्वात मोठं पारितोषिक असतं हा एक किताब आहे. प्रथमतः आपण फोटो घेऊ, तदनंतर उद्घोषणा करू. वेताळेश्वर क्रिकेट क्लब ठाकर वस्ती यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज 11 पर्व आपण पाहिले आणि 12व्या पर्वामध्ये आपण आलेलो आहोत आणि सर्वात मोठा किताब एक स्पोर्ट सायकल वेताळे स्पोर्ट ठाकर वस्ती यांच्या वतीनं आहे. आणि खरं तर मॅन ऑफ द सिरीज त्या अगोदर एक सन्मान होणं बाकी आहे. गावातील मंदिरासमोरची ज्यांनी साफसफाई केलेली आहे आणि सातत्यानं करत राहिले, इथून मागे करतात आणि इथून पुढे करत राहतील, प्रभाकर धंद्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होणं खरं तर गरजेचं आहे. प्रभाकरजी धंद्रे या आपण देवाची सेवा करतात आणि आपला सन्मान या ठिकाणी विशेषरित्या होणं गरजेचं आहे. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करू, कारण स्वच्छतेचे पुरस्कार या गावानं अनेक जिंकलेले आहेत. त्यामध्ये प्रभाकरजी धंद्रे यांचा जरूर आपण नामोल्लेख करू. मान्यवरांच्या शुभ हस्ते कृष्णा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते देतोय आपण हा मॅन ट्रॉफी सन्मान. स्पोर्ट्स सायकल मॅन ऑफ द सिरीज इन दिस टुर्नामेंट सर्वाधिक जास्त ज्यानं प्रभावित केलं, प्रत्येकाच्या हृदयाचा आता ठोका चुकणार आहे वेताळेश्वर क्रिकेट संघ ठाकर वस्ती यांच्या वतीनं. आणि सर्वाधिक चांगला खेळ करणारा खेळाडू हा एक महत्वाचा किताब आपण देणार आहोत. तर विनंती आहे सर्वांना, मैदानाचा राजा ठरतो. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. महेश शिंदे जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला आणि महेश शिंदे ठरतायत या मैदानाचा राजा. सुंदर खेळ, मॅन ऑफ द सिरीज. डीजे ऑपरेटर आपण थोडं तयार राहा, आता प्रथम क्रमांकाची आपण ट्रॉफी देतोय त्यामुळं डीजे ऑपरेटर आपण तयार राहायचं. वेताळेश्वर क्रिकेट संघ ठाकर वस्ती यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीज साठी एक स्पोर्ट सायकल या ठिकाणी प्रस्तुत केली आणि ती जाते महेश शिंदे यांना. प्रथम क्रमांकाचा मानकरी 12व पर्व त्यातच आपण सर्व आणि पाहायचं आता प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण हा किताब देणार आहोत. उल्हास शेठ पोखरकर यांच्या मालकीची टीम
शौर्य रुद्र सनरायझर्स गणपती. धन्यवाद. आणि प्रथम क्रमांकासाठी आपण पाहतो उल्हास भाऊ कामथे रील स्टार युट्यूब फेम यांच्या वतीने 25,000 रुपयांचं कॅश प्राइज. सुनील कामथे आणि संजय कामथे आपण जर या ठिकाणी असाल तर आपल्या शुभ हस्ते या चषकाचं वितरण या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर आपण पाहतो कृष्णा शांताराम मेदगे आणि त्याचबरोबर मंगेश शांताराम मेदगे दोन्ही उद्योजक या मान्यवरांच्या शुभ हस्ते देतो आपण हे पारितोषिक आणि चषक. 2012 पर्व सार्थक मेदगे आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं. सार्थक मेदगे 2026 चा हा रणसंग्राम मित्रांनो.